आंदोलन करूनही दूषित पाणी पुरवठा, आता थेट महापालिकेवर ठिय्या आंदोलन। पाहूया नेमका कुठे हा प्रकार घडला। मागील महिनाभरापासून शहरातील सिडको, सातपूर, नाशिक रोड या भागात नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होतोय। त्याचबरोबर सुभाष रोडच्या बाह्यशेलवाडीत आळ्या असलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे। या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना उलट्या आणि पोटदुखीसारख्या आजारांना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे संतप्त महिलांनी मागील आठवड्यात महापालिका अधिकाऱ्यांना घेराव घातला, मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून आलंय। महापालिका अधिकाऱ्यांना घेराव घातल्यानंतरही या परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा होतोय। त्यामुळे आता संतप्त महिलांनी थेट नाशिक महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय। नाशिक रोड येथील बाह्यशेलवाडी, सुभाष रोडला दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्याकडे लक्ष वेधण्यासाठी संतप्त महिलांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला। त्यानंतर अधिकाऱ्यांनी केवळ पाहणी केली। या भागाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी चेंबरमधून गेली आहे, ती आता जुनी झाली असून त्यातून गटारीचं पाणी मिक्स होत असल्याचं मनपाच्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनी सांगितलं। पुढील 2 दिवसात स्वच्छ पाणी पुरवठा नाही तर मनपासमोर आंदोलनाचा इशारा संतप्त महिलांनी दिला। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज।